सिंह राशी ही परिश्रमी, संयमी आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये श्रद्धा ठेवणारी राशी आहे. सिंह राशीसाठी आयुष्य म्हणजे एका पर्वतात चढाई करण्यासारखे असते. प्रत्येक पायरी कठीण प्रयत्न, प्रत्येक यशामागे संयम आणि प्रत्येक अपयशामागे एखादा खोल अर्थ असतो. पण आता सिंह राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2026चा काळ एका स्फोटक बदलाचा, रणनीतीच्या निर्णयाचा आणि आर्थिक उत्कर्षाचा आहे. तुमच्या कुंडलीत राहू आणि केतूच्या स्थितीमुळे तुमच्यासमोर धोका आहे, पण त्याच वेळी एक सुवर्ण संधीही दडलेली आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. मे 2025 ते नोव्हेंबर 2026 पर्यंत राहू मीन राशीत तृतीय स्थानात आकर्षक आहे. भ्रम, सोशल मीडिया आणि डिजिटल फसवणूक होऊ शकते. केतू कन्या राशीत आहे. नवम स्थानात आध्यात्मिक जागृती, गुरूंचा आशीर्वाद, गुप्त रक्षण आणि शनी कुंभ राशीत आहे. दुसऱ्या स्थानात अर्थसंकल्प, कुटुंबात कठोर निर्णय, आर्थिक शिस्त, बृहस्पती वृषभ राशीत आहे. आणि पाचव्या स्थानात बुद्धिमत्ता, गुंतवणूक, अपत्य किंवा निर्णायक शक्तीत वाढ होईल. या संयोजनामुळे तुमच्यासमोर खालील प्रकारच्या संधी आणि धोके आहेत. आता संधी कोणत्या आहेत तर डिजिटल गुंतवणूक, परदेशातील व्यवहार आणि जुन्या कौशल्यांचा फायदा. आणि धोके कोणते आहेत तर फसव्या संधी, मित्रांकडून फसवणूक आणि आडमार्गाचा मोह. आता राहू फसवेल आणि भ्रम निर्माण करणारी वेळ. राहूचा प्रभाव. स्वप्न वाटणारे व्यवहार. राहू मीन राशीत असताना सिंह राशीच्या तृतीय स्थानात असून हे स्थान म्हणजे संपर्क, सोशल मीडिया, लघु प्रवास आणि युक्ती यामध्ये राहू भ्रम निर्माण करतो. त्यामुळे खालील गोष्टी घडू शकतात. तुम्हाला एखादा ताबडतोब पैसे मिळणारे संधी आकर्षित करतील. क्रिप्टो, NFT, मल्टी लेवल मार्केटिंग यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणुकीचा मोह होईल. एखादा जुना मित्र किंवा नातलग तुम्हाला चुकीच्या गुंतवणुकीसाठी आकर्षित करेल. आता मानसिक धोका. आपली नखरेल इच्छा फसवेल. राहू तुमच्या मनात लवकर श्रीमंत होण्याची लालसा निर्माण करेल, पण यातूनच तो तुम्हाला चुकवेल. सावधगिरी बाळगा. कोणतीही संधी 24 तासात निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर ती टाळा. डिजिटल गुंतवणूक करताना योग्य वकील किंवा सल्लागार घ्या. कोणतीही संधी 10 पट परतावा देईल असं सांगत असेल तर तो एक सापळा असू शकतो. आता केतू वाचवेल म्हणजेच आध्यात्मिक संरक्षण. केतूचा प्रभाव हा गुरुच्या कृपेने रक्षण करणारा आहे. केतू नवम स्थानात आहे आणि हे स्थान म्हणजे धर्म, गुरु, पुण्य, परदेशी योग आणि भाग्य. केतू इथे स्वतःचा गूढ प्रभाव दाखवतो. केतू तुमचं रक्षण करेल, तेही खालील मार्गाने. तुम्हाला वेळेवर इशाराही मिळेल. अंतर्मनातून एखादा गुरुजवळ जाणं, आध्यात्मिक पुस्तक वाचन अचानक तुमचा मार्गदर्शक ठरेल. तुमचा अंतर्प्रेरणा वाढेल आणि कोणती संधी खरी आणि खोटी याचा गूढ भास होईल. आता केतूचा रहस्यात्मक वरदहस्त. केतू ही अत्यंत अलौकिक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुम्हाला मानसिक फसवणुकीपासून वाचवते. केतूच्या कृपेमुळे पुढील गोष्टी घडतील. अचानक कोणीतरी जण खरं मार्गदर्शन करेल, जे अगदी योग्य ठरेल. तुमच्यातील शक्तिशाली निर्णय क्षमता उगम पावेल. जुन्या पुण्यकर्मामुळे अनपेक्षित रक्कम किंवा वारसा किंवा संधीही मिळेल. मित्रांनो, तुम्ही करोडपती होऊ शकता. फक्त खालील या 7 संधी लक्षात ठेवा. संधी कारण योग्य वेळ. जमिनीत गुंतवणूक. बृहस्पतीचा 5व्या स्थानात परिणाम. रहस्यमय इशारे जे ब्रह्मदेव तुम्हाला देत आहे. त्यातील नंबर 1 आहे स्वप्नांमध्ये एखादा गुरु, पांडित्य, वाणी किंवा मंदिर दिसते, त्यामुळे केतू सक्रिय आहे. नंबर 2 आहे अचानक एखादा जुना मित्र संपर्क करतो पण तुमच्याशी व्यवहारविषयी बोलतो, तो आहे राहूचा प्रभाव. नंबर 3 आहे मंत्र, पूजा, ध्यान याकडे तुमचं मन झुकतंय, केतूचा वरदहस्त. नंबर 4 आहे अचानक गुंतवणुकीच्या ऑफर येतात पण आतून शंका वाटते, तोच आहे राहूचा साफळा. नंबर 5 आहे तुम्ही एकांतात जास्त वेळ घालवू शकता, तुमचं अंतर्मन जागृत होते. नंबर 6 आहे कोणीतरी सतत सांगतंय की थांब, अजून वेळ आहे, हा ब्रह्मदेवाचा इशारा आहे. नंबर 7 आहे एखाद्या संधीपासून तुम्ही वाचलात आणि नंतर लक्षात आलं की ती फसवणूक होती, हे तुम्हाला केतूने वाचवलेलं आहे. आता काही उपाय आणि योजना, तेही राहू केतूला संतुलित करणारे शक्ती. नंबर 1 आहे शनिवारचा उपवास व शनी मंत्र. मंत्र आहे ओम शम शनिश्चराय नमः आणि काळ आहे शनिवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान. नंबर 2 आहे राहू शांत करण्यासाठी मंत्र ओम राम राहवे नमः, हा राहू काळामध्ये म्हणजेच दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत. नंबर 3 आहे केतू कृपा मिळवण्यासाठी मंत्र ओम केम केतवे नमः,
हा चंद्रग्रहण आणि अमावस्येच्या दिवशी ध्यान करा. नंबर 4 आहे विशेष दान, जसे की निळे वस्त्र, काळे तीळ, चपात्या आणि गाईला चारा दान करणे, मंदिरात नारळ आणि तांदूळ अर्पण करणे. आता ब्रह्मदेवाचा खेळ आणि नियतीची कलाटणी. तुमच्यासाठी 1.5 वर्ष हे नियतीने आखलेले महायुद्ध आहे. इथे ब्रह्मदेवाने राहूच्या रूपात परीक्षा ठेवली आहे, तर केतूच्या रूपात गुरुचे संरक्षण दिले आहे. तुमचा यशाचा मार्ग या 3 गोष्टींवर अवलंबून असेल. नंबर 1 आहे ध्येय, मोह आवरावा लागेल. नंबर 2 आहे विवेक, कुठे गुंतवणूक करायची आणि कुठे नाही हे समजून घ्या. नंबर 3 आहे श्रद्धा, आध्यात्मिक शक्तीला सोबत घ्या. तुम्ही करोडपती होऊ शकता, पण निर्णय योग्य हवेत. सिंह राशीच्या जातकांनो, तुमचं स्वप्न पूर्ण होण्याचा काळ अत्यंत जवळ आला आहे, पण तो काळ एकदम सरळ रेषेत येणार नाही. तर राहूच्या भ्रमातून केवळ केतूची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला वाचवेल. तुमचं स्वप्न हे फक्त पैशांचं नाही, तर स्थैर्य, कुटुंबासाठी सन्मान आणि समाजात स्थान मिळवण्याचं आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी पुढील 550 दिवस तुमच्या ध्येयावर केंद्रित राहा. योग्य मंत्र, गुरु आणि अंतर्मन याचं मार्गदर्शन घ्या. तुमचं ध्येय जवळ आहे, अजिबात घाबरू नका, ब्रह्मदेव तुमच्या सोबत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.